नमस्कार. लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब हे 4 दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आम्हाला समजते. लातूर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असे 80 गुन्हे दाखल झाले होते. सोन्या चांदीचे त्या ठिकाणी चोरी झालेली, असे विविध जे काय 4 चाकी वाहन असेल, हे जे चोरी गेलेले असे जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा मुद्देमाल जो काय ना हस्तगत पोलीस प्रशासनाच्या मार्फत करण्यात आला आणि जे काही फिर्यादी होते त्यांना वापस देण्याचं काम देखील त्या ठिकाणी शहाजी उमाप यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार असतील, पोलीस अधिकारी असतील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असतील, यांचा एक स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या ठिकाणी शहाजी उमाप यांनी ज्या काय अधिकाऱ्यांच्या काय अडीअडचणी असतील ती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे पोलीस प्रशासनामध्ये जे कार्यरत अधिकारी असतील, जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत, जे अंमलदार असतील, त्यांच्या काय अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न शहाजी उमाप यांनी केला असता त्यांच्या जे अडचणी आहेत तात्काळ सोडवण्यासाठी त्या ठिकाणी संबंधित त्याला आदेश देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. विविध गुन्हे उघडकीस आणलेल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटून शहाजी उमाप यांनी त्यांचं कौतुक केलं. हे जरी असलं तरी लातूर जिल्ह्याच्या 4 दिवसाच्या दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद केलेला नाही. ज्या काय नागरिकांच्या काय अडीअडचणी असतील त्यांचाही काही संवाद केलेला ह्या ठिकाणी दिसून येत नाही. कारण पत्रकाराशी जर संवाद केला असता की ह्या जिल्ह्यामध्ये जे काय कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण झालेले आहेत याही संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली असती. परंतु शहाजी उमाप साहेब जे की नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक आहेत आणि या ठिकाणी त्यांचा संवाद पत्रकाराशी न होणं हे देखील चर्चेचा विषय या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. कार्यक्रमाचे औचित्य साधून मी आवाहन करतो की ज्यावेळेस पण तक्रार असेल ताबडतोब आमच्याकडे या. ज्यावेळेस तुमच्या घरी घरफोडी झालेली आहे, चोरी झालेली आहे, शक्यतो त्या घटनास्थळाला डिस्टर्ब करू नका. जेणेकरून फिंगरप्रिंटचा वापर करून, डॉगचा वापर करून, म्हणजे आपला जो श्वान पथक असतं त्याचा वापर करून आपल्याकडे भरपूर वेळेस रिकव्हरी होत असते. अनेक वेळेस आपण आपल्या घरी काही लोकांना बाहेरून बोलवतो, मग ते पेंटिंगचं काम करण्यासाठी पेंटर असेल किंवा एखादा कारागीर असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला एखादा कर्मचारी असेल, असे लोक ज्यावेळेस आपण चारित्र्य पडताळणी न करता ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस ठेवतो त्यावेळेस मग भरपूर वेळेस अशा लोकांकडून आपली माहिती जाते आणि मग चोरी होत असते. असे अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे त्याचंही एक सावधानता बाळगायची आहे सर्व नागरिकांनी. सर्व नागरिकांना आव्हान आहे की पुरेपूर वापर पोलीस स्टेशनचा करायचा आहे, पोलीस प्रशासनाच्या सर्व सेवेचा करायचा आहे. कधीही तक्रार असल्यास 112ला कॉल करा आणि त्वरित तुम्हाला मदत भेटेल. इथे जमलेले सर्व सहकारी माझे ज्यांनी या पूर्ण मागच्या 3 महिन्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आणि आपल्याला ते वाटेल की याच्या संदर्भामध्ये काही माहिती पोलिसांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ही माहिती या निमित्ताने आपण निश्चितपणे पोहोचवली पाहिजे. मी या निमित्ताने जिल्हा पोलिसांचं कौतुक करेन. जवळपास मागच्या 3 महिन्यामध्ये त्या 80 प्रकरणातला 65 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्याला त्यांनी परत केलेला आहे. आणि आपल्यावरती आता आणखी जबाबदारी वाढलेली आहे. आपण तर सजग व्हालच, परंतु मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील आपण अधिक सावधान या निमित्ताने केलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूची जेवढी वाईट वर्तनाची लोक आहेत त्यांना देखील आपण पोलिसांच्या कार्यकक्षेत आणलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडनं काही अन्वेषण होऊन काही आणखी गुन्हे आपण उघडकीला आणू शकू किंवा संभाव्य जे गुन्हे घडणार आहेत त्याला काही अंशी आपण प्रतिबंध घालू शकू. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार मानतो. जिल्हा पोलिसांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला
त्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमानंतर तुम्ही अधिक सजगपणे समाजामध्ये वावराल, लोकांचं प्रबोधन कराल आणि व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.